धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी असंख्य शेतकरी हे या ठिकाणी उपस्थित आहे। आपण जर बघितलं तर महागाईच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या ठिकाणी सरळ बैलगाडी उचलून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। काही कार्यकर्ते आहेत, काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, नेमकी काय भूमिका आहे आपली? या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली, महागाईचा राक्षस प्रचंड फुगतोय, त्याच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या थांबत नाही। आमच्या गळ्यामध्ये जर पाहणार शेतकऱ्यांना जर फासावर हे सरकार लटकवतंय, तो फासा पण आम्ही ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, शेतकऱ्यांना 10 ते 12 तास कमीत कमी वीज मिळायला पाहिजे। आणि जी कर्जमाफी केलेली ती पूर्णपणे फसवी कर्जमाफी आहे। आम्हाला सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती, तशा पद्धतीची कर्जमाफी पाहिजे। आणि या शिंदखेडा आणि शिरपूर मध्ये तापी नदीमध्ये भरपूर पाणी, आपण पत्रकार बांधव तिकडनं आले तर बघितलं, तर ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही, ते पोहोचायला पाहिजे। यासाठी हा निषेध मोर्चा आहे। नक्कीच आपण काय सांगाल, काय नेमकी भूमिका? या ठिकाणी शेतकऱ्यांबरोबर सर्वसाधारण जनता देखील हातबल झालेली आहे। गॅस सिलेंडरचे भाव हे दिवसेंदिवस वाढत आहेत, डिझेल पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत आणि याच्यामुळे अचूक महागाई वाढलेली आहे, खाद्यतेल हे वाढलेलं आहे। घरातली गृहिणी तुम्ही लाडकी बहीण म्हणून तिला योजना देऊन तिला हिणवून राहिले। आज सर्वसामान्य माणसांना संसार परवडून नाही राहिला। गॅस डिझेल सर्व दर एवढे वाढलेले आहेत, याच्यावर नियंत्रण झालं पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत। आणि नक्कीच या ठिकाणी आपण काय सांगाल दादा? खताचे भाव वाढलेले आहेत, शेतकऱ्यांना मालाचा भाव भेटत नाही, गॅसचे भाव वाढलेले आहेत, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आहेत त्यांचे डिझेल भेटत नाही, शेतकऱ्यांजवळ बैलजोडी नाही येत, आता तर ट्रॅक्टरवर काम करावं लागतं। पर्यायाने पाऊस येत आहे पण शेतकऱ्यांचं डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर बंद आहे, शेतीचे कामं बी बंद आहेत। नक्कीच आपण काय सांगाल? आज शिरपूर तालुका शिवसेनातर्फे व शिंदखेड्यातील कार्यकर्त्यातर्फे आज प्रचंड मोर्चा काढण्यात येत आहेत की महागाई आकाशाला भिडलेली आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत, खतांचे भाव वाढलेत, खतांचे डबल भाव वाढलेत। आम्ही बऱ्याच वेळा निवेदन देऊन सुद्धा व्यापाऱ्यांना सांगितलं भाव वाढला, ते वरून सरकारने भाव वाढवले म्हणून आम्ही त्याच भावात तुम्हाला खत घ्यावा लागेल असे काही शेतकरी दिवसभरातून फिरतायत। आणि शिवसेना मार्फत आमचे सर्व कार्यकर्ते दुकानावर जाऊन त्या ठिकाणी निवेदन पण दिले आणि मोर्चा पण काढलेला आहे, पण कोणत्याही गोष्टी आज सरकार ऐकायला तयार नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना थेट सरसकट कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांना जे काही खतं आहेत हे खतं स्वस्त व्हावेत, त्याचबरोबर महागाई कमी व्हावी, या मागणीसाठी हा मोर्चा आता निघालेला आहे। मनीष मासवडे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।